श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिनानिमित्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात. बरोबर. द मॅन हु नोज इन्फिनिटी म्हणजेच डॉक्टर श्रीनिवास रामानुजन. जसं सरांनी सांगितलं असेल 22 डिसेंबर 1887 रोजी डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म भारतातील तमिळनाडू या राज्यात झालेला आहे. आता त्यानंतर त्यांची जी स्वतःची परिस्थिती आहे जन्मताच ती परिस्थिती एकदम अत्यंत बिकट परिस्थिती असली तरी पण त्यांना जन्मापासूनच गणितामधल्या आकड्यांची जी आवड होती ती एक वेगळीच अशी विलक्षण होती. आता त्यामध्ये जर सांगायचं म्हटल्यानंतर जर वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या शिक्षकांनी गणिताचे प्रश्न जर सॉल्व्ह करायला सांगितलेलं असेल तर त्यांनी ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करत होते. म्हणजे वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या सूत्रांचा वेगवेगळ्या संशोधनांचा तसा तेथूनच त्यांना त्याचा अभ्यास चालू केला. वयाच्या अगदी अल्पवयातच त्यांनी ज्या सूत्रांचा आणि ज्या गोष्टींचा शोध लावलेला आहे ती गोष्ट इंग्लंडमधील त्यावेळेस गणित प्रोफेसर होते जीएस हार्डली म्हणून ओळखतात त्यांना. त्यावेळेस त्यांना पत्रांद्वारे ते कळवल्यानंतर सुरुवातीला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पण नंतर त्या जे सूत्र त्या जे गोष्टी आहे आणि त्या जे शोध लावलेला आहे ते एक विलक्षण प्रतिभेची ओळख निर्माण झालेली आहे त्या गणितामधून. आता जसं डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट गणितामधल्या जसं इन्फायनाइट सिरीज ज्याला म्हणतो आपण अनंत श्रेणी, त्यानंतर पाय, त्यानंतर नंबर थिअरी आणि त्यानंतर जे गणितामधली जे मॉड्युलर इक्वेशन्स आहे आणि नंबर आहे त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे शोध लावलेला आहे. जसं आपण पाय म्हटल्यानंतर पायची व्हॅल्यू आपल्या डोळ्यासमोर येते 3.14 किंवा 22/7. त्याचा जे शोध लावलेला आहे त्याचा शोध कोण लावलेला आहे डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांनी. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेला जो एक नंबर आहे कोण आहे 1729 हा नंबर जो आहे श्रीनिवास रामानुजन नंबर म्हणून ओळखला जातो. आता तो नंबर तसा का ओळखला जातो कारण की या दोन संख्यांमध्ये 1729 या एका संख्यांमध्ये दोन संख्यांचा घन केल्यानंतर दोन वेगवेगळ्या संख्यांचा घन केल्यानंतर ती सर्वात छोटी संख्या येते 1729 म्हणजे ती रामानुजन संख्या म्हणून ओळखल्या जाते. आता त्यांचं एक महत्वाचं क्वाड्स आहे नंबर्स आर माय फ्रेंड. काय सांगितलं त्यांनी? नंबर्स आर माय फ्रेंड्स. त्यानंतर अन इक्वेशन हॅज नो मिनिंग दॅट अनलेस इट्स एक्सप्रेशन्स द थॉट ऑफ गॉड. काय सांगितलं? अन इक्वेशन्स इज नो मिनिंग अनलेस इट्स एक्सप्रेशन्स द थॉट ऑफ गॉड. हे त्याचे पवित्र म्हणजे त्याचे स्वतःचे क्वाड्स आहे. त्यानंतर त्यांनी जे इक्वेशन्स मध्ये भरारी घेतलेली आहे वेगवेगळे कन्सेप्ट शोध केलेला आहे ते आजकालच्या युगात अंतराळाच्या संशोधनात त्यानंतर आधुनिक गणितात अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा उपयोग केला जातात. आता ते वेगवेगळ्या प्रकारात उपयोग केल्यानंतर आता आपल्याला काय वाटते गणित म्हणजे फक्त एक आकड्याची भीती आहे, पण आपल्याला तसं वाटते, पण ती गणित म्हणजे एक आकड्याची भीती नसून ती एक काय आहे एक तर्कशक्ती आहे. विचार करण्यात लावण्याची ती काय आहे एक इच्छाशक्ती आहे आणि ती सवय म्हणजे समस्या सोडवण्याची एक कला आहे ज्याला आपण गणित मधूनच काय म्हणतो डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा हा जो दिवस आहे 22 डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून हा याच्यासाठी साजरा करतो की त्यांनी केलेल्या वेगवेगळे जे शोध आहे त्यांचे संशोधन आहे ते पूर्ण देशभरात म्हणजे भारताने त्यांचं काय केलेलं आहे भारतातून आपल्या जे आहे त्यांची मान उंचावलेली आहे भारताची जगभरात. म्हणजे त्यांची जे संशोधन केलेलं आहे ज्या कार्यात त्या कार्याची ओळख होऊनच भारताची त्यांनी काय केलेलं रॉयल सोसायटी पूर्वीच्या काळात इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटी हे म्हणजे एक समिती होती त्या समितीचे त्यांना सदस्य बनवण्यात आले. कशा थ्रू? त्यांनी लावलेल्या वेगवेगळ्या शोधा थ्रू. अशाच या डॉक्टर श्रीनिवास रामानुजनना आपण गणिताच्या थ्रू आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना करू आणि आपण ही एक प्रार्थना करू की आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी आजपासून गणितांमध्ये कोणतेही कमीपणा नाही दिसला पाहिजे. आपण आहोत तर सर्वच आहोत. जसं त्यांनी काय केलेलं आहे अत्यंत गरीब परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्या इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत याच्या बरोबर त्यांनी जे काही असंख्य काम आहे ते काम करून दाखवलेलं आहे. तसंच आपण करून दाखवायचं आहे. थँक्यू.